नमस्कार दादा. मी राजेश गाडे. हां हां हां. आणि आम्ही जे पराठीची लागवड जे केली मित्रांनी सांगितलं होतं की हे हायटेड व्हेरायटी आहे, याला बोंडाची पण संख्या भरपूर येते. त्याच्यामुळे आम्ही मग मी प्लॅन केला पराठी बी टाकायची आणि सोयाबीन बी टाकायचं, म्हणजे तेवढ्याच जमिनीतनी डबल उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे बा. या उद्देशाने मग मी असं प्लॅन करून ही पराठीची लागवड 24 तारखेला केली आणि 28 तारखेला सोयाबीन पेरलं. आता तुम्ही हे जे संकेत वाण जे लावलं आहे नाथ सीडचं, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं? ते तुमच्या मित्रांनी सांगितलं होतं का हे हायटेड व्हेरायटी आहे, उंच वाढते. हो हो. आज सरासरी तुम्ही जे डबल पीक घेताय त्याच्यामध्ये तुमचा फायदा होत आहे का? होत आहे ना, दिसत देवानाची. आणि नाही ना म्हणलं तरी 70-80 बोंड एका झाडावर आहे की? एका झाडावर आहे. म्हणजे आपले किती फूट लागवड आहे? हे तुम्ही अंतर किती आहे? हे 9 फुटाचं आहे आणि मधातनी सोयाबीनचे 7 असं आहे. 7 असं आहे की? म्हणजे सोयाबीन सुद्धा तुमचं चांगलं भरलं. सोयाबीन पण चांगलं आहे आणि याचा पण माल आता कव्हर होतच आहे. आता तुम्ही हे सोयाबीन किती दिवसात काढणार आता तुम्ही? हे 8 ते 10 दिवसात. 8 ते 10 दिवसामध्ये काढून टाका. आणखी आपलं हे गाव कोणतं तुमचं? गोंडेगाव. गोंडे, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. खूप चांगलं भाऊ. तुम्ही आजकालच्या जे आपण चालू आहे की आपण सोयाबीनच चालू आहे, लोकांचं पराठीच चालू आहे, पण सोयाबीनमध्ये तुम्ही आता डबल पीक घेत आहे आणि म्हणजे कापूस आणि सोयाबीन, त्याच्यामुळे तुमचा डबल फायदा होण्याच्या तयारीत आहे. आज जरी म्हणलं तुम्ही 9 फुटावर लागवड आहे संकेत या वाणाची, पण तुमचं आता सोयाबीन उत्पन्न निघून जाईल. इथून म्हणजे 15 दिवस तुम्हाला सोयाबीनचा ॲव्हरेज जाईल माहीत पडेल. तिथून तुम्हाला 1-1.5 महिन्याने आपला संकेत कापसाचा उत्पन्न माहीत पडेल. आता जवळपास या तुमच्या 9x1 अंतरावर एका एकरामध्ये 5000 झाडं बसलेले आहे. तर याच्यामुळे तुमचं उत्पन्न खूप चांगलं होईल. आपण तर नंतर विषय मांडूच हवाला की किती उत्पन्न होईल, पण याच्यामुळे तुमचा फायदा झाला का नाही? हो झाला ना, फायदा झाला. कारण की व्हेरायटी अशी हिला अंतर जास्त पाहिजे. तुम्ही हिला जास्त जेवढं अंतर ठेवाल तेवढं तुम्हाला याच्यात पातीगळ दिसली का या व्हेरायटीमध्ये? नाही, पातीगळ पण नाही आणि बोंडीचं पण सळण्याचं एवढं हे नाही. आता तुम्हाला इतके 70-80 बोंड असून तुम्हाला रिफ्लॅश हे कंटिन्यू चालू राहते या पराठीवर. याचं एक खासियत आहे संकेत या वाणाची, म्हणजे रिफ्लॅशला खूप चांगली व्हेरायटी आहे. पण तुमचा धन्यवाद की तुम्ही हा विश्वास आणि यावर्षी जे दुबार पीक घेण्याचा निर्णय घेतला, अतिशय चांगला राहिला. आणि बाकी लोकांना सुद्धा हा प्रयोग नवीन करायला पाहिजे की. धन्यवाद दादा.